मला साड्यांच्या दुकानात घेऊन आली, साडी घेऊन देते मला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे मंगळवार आणि माझं सगळं घरातलं सगळं आवरून पूजा वगैरे छान करून झाली. त्यानंतर आता मी थोडीशी तयार झाली, कारण की मला माझ्या मैत्रिणीकडे लंचला इन्व्हाइट आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी माझी मैत्रीण आली होती, शिल्पानी काळे, 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघितलं आहे. तर ती जेल रोडला राहते, तर तिने मला आज जेवायला बोलवलं आहे, काहीतरी आंबेरस वगैरे काहीतरी करणार आहे ती. तर मी तिला बोलले की का ग? तर ती बोलली असंच. म्हटलं मी तुला बोलवलं म्हणून तू मला बोलवते का? ती बोलली नाही ग, ये म्हणे जेवायला. तर मग मी आता लंचला चालली आहे तिच्याकडे, त्याच्यासाठी मी तयार झाली आहे. तर उबर बुक केली आहे. उबर ऑलरेडी गेटवर आता आलीच आहे. एक निघालेली आहे मी मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी, म्हणून मी सकाळचं काहीच शूट घेतलं नाही. प्रचंड मला शेराने प्रचंड त्रास दिला. करली मी उबरमधनं आणि तिच्या सोसायटीच्या खालीच हे शॉप आहे. मी फर्स्ट टाईम आली होती तेव्हा पण इथूनच खाऊ घेतला होता. आणि आता उष्णता खूप येतं, मग आईस्क्रीम घेतलं मुलांसाठी. आणि चला जाते मी आता वरती. आहे माझ्या मैत्रिणीचं घर. आतमध्ये तर खूपच छान आहे. मेन डोर देखील अतिशय सुंदर आहे. आणि आल्या आल्या मस्त थंडगार पाणी मी पिऊन घेते एकदा, आणि मग तुम्हाला हिचं घर दाखवते. शिल्पाची मुलगी जी आहे ओंकारी, तिच्या आयडिया आहेत सगळ्या. इंटेरियर तिने तिच्या ह्याच्याने केलं आहे. मेन डोअरमधून घरात आल्यानंतर दारावरती खूप छान असं आपण कुंकवाने शुभ लाभ लिहितो तसं लिहिलेलं आहे. घरात एंट्री करताना ही राईट साईडची वॉल आहे. TV युनिट इथे लावण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान मस्त वरती आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले बुद्धा, भगवान बुद्धा यांचे पण स्टॅच्यू तुम्ही इथे बघू शकता बरेचसे. तर हे बघा, एक एक गोष्ट तिने छान अशी मागवली. इथे राईट साईडला खूप छान अशी बैलगाडी आहे, तिला बैल पण तुम्ही बघू शकता. इकडे हॉर्स आहे आणि कृष्ण भगवान आणि त्यांच्याबरोबर त्या फिमेलचे असे छोटे छोटे स्टॅच्यू आहे. आणि हे शोकेशमध्ये बरेचसे क्रॉकरीज ठेवलेले आहे, कप्स वगैरे बरेचसे आहे, आपण मध्ये बघू. आणि हे शिल्पाचे वडील. तर हे बघा किती सुंदर मस्तपैकी ने इथे क्रॉकरीज ठेवली आहे, असे काचेचे ग्लास. म्हणजे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये का दाखवते, काय मैत्रिणींना बघून मग आयडिया येऊ शकता. आणि हे खूपच छान आहे ग, पितळाचं आहे का, तांब्या? इथे केटल ठेवलेले, ते वापरत नाही का तुम्ही गरम पाणी करायला? नाही का? आणि हे घर सजवण्यामागे यांचा हात आहे, आपली ओंकारी. तर तिला प्रेमाने चिलू म्हणतो. तर तिच्याच आयडिया आहे सगळं घर तिने खूपच छान केलंय. म्हणजे फॉसेट वगैरे हे तुम्ही रेडीमेड घेतलं की बनवून घेतलं? अरे वा. आणि वॉलपेपर लावलेला आहे आणि खूप सुंदर अशी बुद्धांचं इथे त्याच्यावरती प्रिंट आहे वॉलपेपरवर. तर हे लाफिंग बुद्धा, सत्यमेव जयतेचं चिन्ह. त्यानंतर टेलिफोन देखील बघा, हा फोन चालू आहे. हो का? वाव, मला वाटलं फक्त ॲज अ शोपीस ठेवला आहे तुम्ही. तर हे बघा चालू आहे. आणि आता ह्या स्विच बोर्डवर थोडंसं असं कार्टून वगैरे लावलं आहे. त्याचबरोबर कर्टनचं सिलेक्शन देखील छान आहे. आणि इथे बघा आपले दी ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी. लाइटिंग पण आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे लेफ्टला गणपती बाप्पा लावलेले आहे, खूपच सुंदर. आणि हा पण एक सिटिंग अरेंजमेंटमधलाच एक पार्ट इथं आहे. आणि हे स्टोरेज आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये काही भरलंय? अच्छा, तर तो याचाच भाग तिथे, म्हणजे कलर यांचा सेमच आहे. तर ते स्टोरेज बॉक्स म्हणून पण आणि इवन सिटिंगला पण त्याचा वापर करू शकतो. इथे मध्ये आहे हा सेंटर टेबल, जिथे मी आता माझी पर्स ठेवली. हा आहे आपला शुभ्रनील. हाय शुभ्रनील. बाल्कनीमध्ये बघू. बाल्कनीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमची छोटीशी बाल्कनी डेकोरेट करू शकता. आर्टिफिशियल ग्रीन ग्रास लावण्यात आलं आहे. वरती जे आहे सिलिंग ते प्लायवूडचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लाईट्स आहेत. हे बघा लाईट्स आहे. आणि इथे काही प्लांट्स लावलेले आहेत. एकाच्या घरामध्ये असं सामान असतंच की स्टोरेज म्हणून. तर इथे हे बॉक्स आहे जिथे आपण ठेवलं आणि कधीतरी असं बसायचं बाहेर येऊन, नाही का, इव्हिनिंग टाईम एन्जॉय करायला. आणि इथे ट्रेडमिल आहे. पण ॲज ऑलवेज जसं प्रत्येक घरात आपण ट्रेडमिल घेतो पण त्याचा वापर करत नाही, ते फक्त शोपीस म्हणून त्याचा हा वापर होतो. तर यांच्या हसण्यावरून यांचं पण शोपीस म्हणूनच त्याचं हे झालेलं आहे. तर हे बघा इकडे सुद्धा पूर्ण बाल्कनीला तुम्ही ग्रीन ग्रास लावलंय ना? इवन इकडं सुद्धा यांनी सगळीकडे ग्रीन ग्रास लावलेलं आहे. प्लांट्स आहे इकडे पण बरेचसे छोटे मोठे प्लांट्स. इवन खाली पण छान असं ग्रीन ग्रास लावलेलं आहे. हे बघा
किती सुंदर प्लांट्स. फुलणीमधून दिसणारा व्ह्यू आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर मेन डोर आहे, बघू शकता किती सुंदर आपले छत्रपती शिवाजी महाराज. किती सुंदर अशी ती फ्रेम लावण्यात आली आहे आणि तिथे खाली मस्तपैकी शोपीस वगैरे ठेवले. खूपच छान, खूपच छान. मी तर खूप इम्प्रेस झालेली आहे. आणि इव्हन किचनसुद्धा खूप छान डेकोरेट केलं आहे हे सगळं. आणि इथे चाललाय शिल्पा मॅडमचा स्वयंपाक, पुरणाच्या पोळ्या. काही एवढं नव्हतं ग, पुरण बिरण कशाला घालत बसली. हे बघा फ्रीजला हे अनियन आणि पोटॅटो स्टोरेज. ऐक्याचे असेच असतं ना सामान. खूप आहे ग. वाव, सगळं पण एकदम नीट अँड क्लीन सामान असताना प्रत्येक गोष्ट अशी स्वच्छ आणि कुठेच धूळ नाही. हे खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि छान वाटतं. तर किचनमध्ये पण ही बाल्कनी आणि किचनमधल्या बाल्कनीतनं हा व्ह्यू दिसतो. ड्राय बाल्कनी, हो ड्राय बाल्कनी. इथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे यांचं. ड्राय बाल्कनी. इथे आपलं एक्स्ट्राचं हे लॅडर सिलेंडर वगैरे ठेवलेलं आहे. बाथरूमचं जे डोर आहे त्यांना सुद्धा अशा पद्धतीने वॉलपेपर लावले आहे, तुम्ही बघू शकता. जसं की त्याच्यामध्ये ग्रीनरी ॲड आहे आणि पाण्याचा झरणा नाही का. आणि असं इवन बाथरूममध्ये जाताना सुद्धा आपल्याला असं छान वाटलं पाहिजे. तर हा आहे बाथरूमच्या डोरवरचा सीन, जो ते बघून मला शेरूची आठवण आली. तर तिथे मस्तपैकी, हो तिथे मस्तपैकी एकदम नीट अँड क्लीन मस्त ड्राय बाथरूम. मला ड्राय बाथरूम खूप आवडतात. त्याचबरोबर मिरर देखील अतिशय फॅन्सी इथे लावण्यात आलेला आहे. लाईट्स देखील यातले चेंज होतात. 3 लाईट्स आहेत त्यात, हे बघा. आणि छान आहे सिंकची वगैरे चॉईस मस्त. तू वास्तुशास्त्राचा अभ्यास म्हणजे तुला आधीचा होता की तू घेताना असं काही नाही, पण नवीन घर होतं ना तर एक्साइटमेंट खूप होती. वेगळं बनवू, हा अँटिक आपलं घर युनिक वाटलं पाहिजे जरा. म्हटलं की ही फ्रेम लावलेली आहे. आणि इथे बघा हे मस्तपैकी हे पितळाचं क्लीन करावं लागत असेल ना मधून मधून. हे छान असं पितळाचं गंगाळ म्हणता ना याला. कलरफुल असे स्टोन टाकलेले आहे आणि टॉर्टॉईज देखील आहे ग्लासवालं. आणि इथे पण मग स्टोरेजच असेल नाही का. आणि हा स्पेशल आहे आपल्या ओंकारीचा रूम, राजकुमारीचा प्रिन्सेस सारखा. हे बघा वरती मस्त तिने फॉल सिलिंग केलेलं आहे मस्त. त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे आहे आणि हे ते चांद तारे वगैरे ते चमकता ना. अंधार पडला, खूप छान हो ना. म्हणजे ही कमळावर झोपती बघितली. तर छान असं हे लोटस शेपचं हिचं हा राजलक्ष्मी. तर ही राजलक्ष्मी मस्तपैकी कमळामध्ये झोपते. आणि किती छान असं हिचं राऊंड कमळाचं हिचं बेड आहे. आणि इथे आहे हिचा ड्रेसिंग टेबल, ज्यालाही छान अशा लाईट्स लावले. ॲक्च्युली लाईट्सचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो घरावर नाही का. म्हणजे घर असं छान दिसतं लाईट्सने. आणि इथे हे तिचं स्किन केअर, हेअर केअर सगळे तिचे प्रोडक्ट आहे. आणि ते तिने ख्रिसमस ट्रीसुद्धा ठेवलेलं आहे. ते तू ख्रिसमसला आणलं की काय मस्त ठेवलेलं. हो का. हां ख्रिसमसला आणलं पण मग ॲज अ शोपीस. प्लस इथे सुद्धा तिच्या विंडोला ते वॉलपेपर असं आहे. म्हणजे बाहेर जाळी पण आहे, ग्लासची स्लायडिंग विंडो पण आहे. आणि मग थोडा एक सीनरी दिसणारा असा तो व्ह्यू. हे बघा खूपच सुंदर. वाव मस्त ग. या कॅटचं हे लावलं आहे तुम्ही बघू शकता. हॅलो किटी हे वॉच आहे. आणि तिचं हेअर ड्रायर वगैरे एक गोष्ट. हे तिचे कपडे असतील याच्यामध्ये. हे पण छान सनमायका आहे हे. तर याचं कलर असा आहे. यांच्याकडे आहे पॅरोट, याचं नाव आहे बिट्टू. आणि हा बघा कसा शांत बसलाय. त्याला वाटतंय कोण आलंय, काय बडबड चालली आहे ना बिट्टू. आपली ओळख झाली होती एकदा, आठवतं तुला, आठवतं का. असं बाथरूम सुद्धा किती क्लासी आहे मस्त. ही बाथरूमची वॉल आहे, ज्याला पण आय थिंक हा वॉलपेपरच लावला आहे ना. तर त्याला सुद्धा वॉलपेपर लावला आहे. म्हणजे बाथरूममध्ये ज्या आपण क्रिया करतो त्या करताना सुद्धा आपल्याला किती छान वाटलं पाहिजे. मग ते गार्डन दिल पण आपला असा गार्डन झाला पाहिजे. असं सीनरी व्ह्यू आहे अतिशय सुंदर. प्लस हिच्या डोरवर सेम हे बघा अशा पद्धतीने हे वॉलपेपर लावलेलं आहे सुंदर असं. गर्ल एकदम अच्छा. आणि हे बघा ही कशी एक मुलगी गेली आहे मस्त. ती आपण कसं समुद्रकिनारी जातो, हो शांत असं ते एन्जॉय करायला तशी ती गेली. मग ते बघून आपण असं फील करू शकतो की हा मी पण अशी जाईल, शांतता. हो. बाथरूम मध्ये हे ग्लासचं पार्टेशन आहे. म्हणजे तिकडे आहे आपलं वेस्टर्न टॉयलेट, इथे पण माऊ आहे. बाकी हे तिचं बाथरूम टॉवल वगैरे जे काही. आणि ते पितळी काय दिसतंय विंडोमध्ये, ते असंच आहे शोपीस म्हणून का.
हां छान वाटतंय पण ते. आणि हे ग्लासचं पार्टिशन आहे तर छान वाटतं. हिच्या बेडला खाली लाइटिंग सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. कर्टन सगळेच म्हणजे सगळंच छान आहे. कलर ओंकारीच्या बेडचा पडदा जसं की आपण मूवीमध्ये बघतो, हिरोईन वगैरे दाखवता राजकुमारी, तशी ही आपली राजकुमारी. हा अनाडी पिक्चर मधलं. तर असं हिचं कर्टन आहे जो की राऊंड आहे, तिच्या बेडला कव्हर करतो. तर छान आहे, मस्त आहे. हा ग्रे आणि तो ब्लॅकिश आहे ना. छान आहे. आणि त्याच्याशी मॅच होणारच हे हिचं कबड वगैरे आहे. कपडे पण ठेवले का तसेच तू? छान. कपड्यांचं असतंच, बॉक्स तर खूप भरलेले आहे. हा ना, ती नाही म्हटली. आणि हे आहे शुभ्रनीलचं बेडरूम. शुभ्रनीलचं आणि मम्मीचं ना रे बेटा. आणि ही कोण झोपली आहे? दीदीची डॉल आहे का? तर हे बघा, हे सुद्धा बेडरूम अतिशय छान आहे. याला जरा ब्लू थीम दिला आहे. हे बघा, हे असे मस्त वॉलवर हे पेंटिंग केलंय मला वाटतं ना. तर हे वॉलवर पेंटिंग केलेलं आहे. आणि इथलं जे आहे वॉर्डरोब वगैरे त्याचा कलर जरा चेंज आहे. ओंकारीच्या रूमपेक्षा याचा जरा चेंज आहे. आणि इथे खूप सुंदर हिचा देव्हारा आहे. मी फर्स्ट टाइम आली तेव्हा पण बघितलं होतं. हे बघा, देवांना छान असा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. आमरस, पुरणपोळी, डाळ भात, भजी, पापड आणि सुंदर अशी देवपूजा केलेली आहे तिने. खूप छान, खूप प्रसन्न वाटतं. तुळजाभवानी मातेचं हे बघा, तुमची कुलदैवत आहे ना ग? हां, तर अतिशय सुंदर असा देव्हारा सुद्धा यांनी ठेवलेला आहे. शंख वाजतो का तो? हो का? अरे वा, तू वाजवतो शुभ्रानी? हो का? हे बघा, शंख आहे. आणि नंदादीप किती छान आहे, मस्त मोठा भरून. एकदा आज सकाळी भरल्यावर उद्या सकाळपर्यंत चालत असेल. तुमचं 24 तास चालू असतं वाटतं ना? हां, 24 तास चालू असतो. आणि हे बघा, स्वामी समर्थ महाराज आहेच आपले. सगळेच देव आहे, कुलदेवी वगैरे. कासव सुद्धा ठेवलेलं आहे पाण्यामध्ये, खूप छान. आणि इथे वरती पण देवच देव आहे. हे देवासाठी वेगळं तेल वापरता, तिळाचं तेल का? आणि हे ग्रंथ वगैरे. तर हा पूर्ण देवहारच केला एक प्रकारचा. पिंपळकर असं काहीतरी नाव आहे, सॉरी मला आता आठवत नाहीये. तर मी कधी कधी त्यांचे पण व्हिडिओ बघत असते. तर ते वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे. तर आत्ता मध्ये मी स्मिता शेवाळे चॅनलवर त्यांचा इंटरव्ह्यू बघितला. तर ते सांगत होते की खूप ठिकाणी मला वास्तुशास्त्र तज्ज्ञ असल्यामुळे त्यांना बोलवण्यात येतं. तर ते बोलले की स्वतःसाठी लोक सगळ्या सोयी करतात आणि देवाला मग काय कुठे जागा नव्हती तर किचनमध्ये केली किंवा मग असं कुठेतरी. तर असं नाही केलं पाहिजे, देवालाही आपण व्यवस्थित अशी जागा दिली पाहिजे, असं खूप छान त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. म्हणजे अशी अचानक व्हिजिट दिली होती, सरप्राईज व्हिजिट दिली होती. यांना काहीच माहीत नव्हतं मी येणार आहे. आणि मी डायरेक्ट खालून फोन केला की मी आता येते. तर घर हे कायम असं नाही की मी येणार आहे आणि त्यांना काही माहीत पण नाही शूट करायचं. तर माझा मी विचार केला, नाही का. मी तुम्हाला घरी काही बोलली पण नाही निघाली तेव्हा की मी शूट करेल की दाखवेल. मला इथं आल्यावर रिअलाईज झालं की अरे हो, हिचं घर खूप छान आहे, आपण शूट करू. तर नेहमी असंच असतं, मुलांना आवड असली, आता ओंकारीला आवड आहे, शुभ्रनीलचं पण काही कॉन्ट्रीब्युशन राहत असेल, शिल्पा पण आवरू लागत असेल, असं सगळं मिळून घर असं नेहमी तिचं अप टू डेटच असतं. असंच असतं, अतिशय स्वच्छ प्रत्येक वस्तू. आणि वरवर स्वच्छता आणि कानेकोपऱ्याची स्वच्छता पाहिल्याबरोबर लगेच कळतं. माझ्यासारखी व्यक्ती तर फार हुशार आहे या बाबतीमध्ये. तर सगळं विंडो सगळं एकदम क्लीन आणि छान आहे. हे सुद्धा किती सुंदर मस्त तुळजाभवानी मातेचा फोटो आहे. त्याच्यामध्ये देखील लाईट आहे. आणि इथे हे तर असतंच आपलं कोठ्या वगैरे, त्याच्यामध्ये आपले खाण्याचे बिस्किटांचा डब्बा दिसतोय मला शुभ्रनीलचा ना. शुभ्रनील करू का ग मी पोळ्या का झाल्या? नाही तर पाहुण्यांना कर तुझ्या हाताने. तर मी हिला म्हटले मी पण 2-3 करून बघते. तर म्हणून मी आता पुरणपोळ्या करते. आणि हे बघा, चिमणी कुठल्या कंपनीची आहे? 1500. तर चिमणी आहे. आणि चिमणी असायलाच हवी, नाही तर मग काय होतं, आपण जेव्हा स्वयंपाक करतो आणि काही तळतो वगैरे, फोडणी देतो, तर ती जी भाप त्याच्यामध्ये ऑइल पण असतं आणि मग ते असं उडून सगळं आपल्या किचनमधल्या ट्रॉली भांडे वगैरे सगळे असे तेलकट मेंचट होतात. त्याच्यामुळे चिमणी असायलाच हवी. तर चला आता मी 2-4 पोळ्या करून घेते. करू का बंद? आणि ही आहे डिलिशियस माझं जेवणाचं ताट. आणि आम्ही मस्त इथे भारतीय बैठक. हो बघा, इथे अशा पद्धतीने आता आम्ही जेवायला बसतोय. या तुम्ही पण जेवायला बैस बेटा. शुभ. आणि मस्त असं पुरणपोळीचं जेवण करून झालं. छान मस्त सार वगैरे एकदम टेस्टी होता. 2 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या आणि एकदम असं हेवी फील होतोय मला आता आम्ही बसू, जरा गप्पा वगैरे मारू. आणि मग ती येणार आहे मला घरी सोडवायला. ती काल बोलली मी सोडायला येईल. म्हटलं हो चालेल ये म्हटलं. म्हणजे ती जायला मी जाऊ शकते,
पण मैत्रिणी असं कधीच टू व्हीलरवर बसलो नाही ना, ती मजा घ्यायची मला खरं. नाही तर मी आली तशी गेली असती. पण प्रशांतजींसाठी डब्बा वगैरे भरून ठेवला, त्यांना डब्बा घेऊन जाणार आहे. आता त्या किचन वगैरे आवरता मी म्हटलं आवरते, पण कशाच्या मला आवरू देत नाहीये. तर मस्तपैकी AC रूम मध्ये जरा आराम केला, छान मस्त एकदम चिल वाटतंय, थंड. आणि आता 4:15 वाजत आले. हिला म्हटलं चल आता, ही मला सोडायला येते. तर सोडायला काय माझं मी गेले असते, पण मला असं मजा वाटते मैत्रिणीच्या गाडीवर. आम्ही दोघी कधी असं आपण गाडीवर बसलोच नाही ना कधी. हा, तेव्हा काय आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा काय गाड्या वगैरे काही नव्हत्या. मग आता मस्तपैकी दोघी जणी जातो आणि चला. सायकलही नव्हती. हो ना बाई, खरंच सायकल सुद्धा नव्हती कधी आमच्याकडे. बेडशीटचे डिझाईन पण किती छान आलंय याच्यामध्ये. आणि निघत करत 4:30 वाजलेले. ही जी सोसायटी, तर आम्ही 3 जण, हा बसून जाईल. आणि आम्ही 3 जण जात आहोत. हो. चक्क ही माझी मैत्रीण मला साड्यांच्या दुकानामध्ये घेऊन आली, मला साडी घेण्यासाठी. मी इतकं नाही सांगितलं, पण ती ऐकायलाच तयार नाही. तर हे बघा, इथे ह्या साड्या आहेत. आणि कुठल्या प्रकारे, हा बऱ्याचशा साड्या आहेत. हे डोला सिल्क आहे. ही मला छान वाटते, ही पण छान वाटते. हीच ना ग, ही पण छान आहे. हे आणि हे सेमच आहे ना. खोलून दाखवायला पाहिजे ना. हा, खोलून दाखवा. हो ना, दोन्हींमधले एक खोलून दाखवा. खूप नाही सांगितलं, पण हे मला बिलकुल ऐकलं नाही आणि चक्क मला साड्यांच्या दुकानात घेऊन आली. साडी घेऊन देते मला. हम तुम विथ ब्लाऊज. तर ही बघा, ही ग्रीन कलरची छान अशी पिस्ता कलरची साडी माझ्या मैत्रिणीने मला घेतलेली आहे. आणि छान आहे. मी हा कलर कधीच, माझ्याकडे ग्रीन कलरची नेटची आहे, परंतु बघू आता ही कशी दिसेल का माझ्यावर. छान वाटेल ना. एकदम सोबर पॅटर्न आहे. हो ना. तर ह्या दोघींच्या चॉईसची मी साडी घेतलेली आहे. हो ना. बरं, मी घालून येईल तुम्हाला भेटायला. बाय बाय. खूप नाही म्हटलं, पण तिने नाहीच ऐकलं. म्हटलं जाऊ दे मग, आता काही हिचा हट्टच आहे, घेऊन घेऊ. मग घेऊन घेतली आता. याची मम्मीला शॉप खोलायचं आहे. त्याची मम्मी काही यायला वर तयार नाही. चल शोभरा नाही, ती फोनवर बोलती, तेवढ्यात भेटून येतो शेरूला. अरे कॉल जास्त वेळ चालणार असेल तर. वरती यायला तयार नाही. ॲक्च्युली त्यांचं शॉप पण आहे. कुठल्या एरियात आहे बेटा? आढावमाळा, तिकडे त्यांचं शॉप पण आहे. कटलरी, इनर गारमेंट, साड्या, कॉस्मॅटिक सगळंच असतं. मी पण नाही बघितलं आहे अजून. तर तिला शॉप खोलायचं आहे, त्याच्यामुळे ती वर यायला तयार नाही. मी तिला सांगते की 5-10 मिनटं तरी चल, पण काही नाही ऐकत आहे. फोनवर बोलती, तिला फोन आला आहे तिच्या कामावर, कलिगचा. उलट नाही बरं करायला प्यायला पाहिजे थंड उन्हाळा, माहिती का? थंड नाही. पांढरं शुभ्र दिसतोय ग बाई, म्हणजे शिवणार. अगं लई म्हणाला होता, इतका घाण झाला. का बरं? मग तू तर आंघोळ घातली? हो, आज आंघोळ घातली. शॅम्पूनी? हा, डॉगच्या शॅम्पू, कॅटच्या शॅम्पूनी. दार उघडल्यावर केस बघतच बघ आपण. थोडेफार. का शना? का भाऊ? का झालं? कुठे गेली मी कुठे गेली? तुला सोडून गेली? त्याला सोडून गेली. शॉली ग माझी शोरली. शॉली ग बाई, कशी ग? साखर बरोबर आहे का? अजून घे बरं का? नाही ग, फिनिश करा. नाही बाई, मी त्यांना राहू दे. ते निघते काय आता, रात्री जे पुरणाचं जेवण करतील का लस्सी पितील? शुभ्र अगं नाही, मला किती खेळ ना मग, लस्सी पिऊन मग खेळ. नाही ग, जाऊ दे, मला कॉल फोन कर ना आता. अगं नाही कस्टमर येऊन उभे जशा दुकानात. नको बस. नाही ग, मला कॉल. म्हणजे तू कर तुझं काम.
काम, मला कळतंय तुझं काम महत्वाचं आहे. मग तू ते एवढी गिराईक गेला का लगेच? तू इथं बसून फोन नाही करू शकत का? जे 22-25 करायचे का ना, तो खूप वेळ जाईल त्याला. मग कसं लावू दे ना. एका शॉप मध्ये बसलं म्हणजे बसलं. ए, गप्रे. नाही का मोबाईल पण खाली की तो घेऊन येईल ना. नको जाऊ दे, चल. एक जागी बसलं मग मन असं बेचैन होत होता, असं थारावर नाही राहत ग. चल. आपलं फिक्स ठरलं जायचं. फक्त मी तुला 10:30ला तयारी करायच्या आधी तुला परत एकदा आठवण करून देईल. शेरूला सोडून गेल्यामुळे मी शेरूला ट्रीट देणार आहे. आणि शेरूची आंघोळ केल्यामुळे बघा कसा पांढरा शुभ्र स्वच्छ दिसायला लागला. आता थांब थांब थांब. आणि आपला शेरू एकदम आवडीने ट्रीट खातो. त्याला जेव्हाही मी एकटं सोडून जाते मी त्याला घरी आल्यावर ट्रीट खाऊ घालते.